आज एका प्रकरणाचा फडशा पाडायचा आहे. फडशा म्हणजे काय माहीत नाही तुम्हाला? कोल्हापूरचे आहात ना तुम्ही? हा शब्द का रूढ झाला त्या पाठीमागे इतिहास आहे. जाणून घ्यायचं तुम्हाला? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी कैलास वाळपळकर, केपीज क्रिएशन्समध्ये आपले खूप खूप स्वागत. गावातल्या देवळात, पारावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पंचमंडळी बसायची आणि त्यांच्यापुढे दोन्ही बाजूंनी म्हणणं मांडलं की पंच निकाल देत. या निकालास पंचायतनामा किंवा फडशा म्हणत. हा फडशा पडला की प्रकरण संपायचे आणि पुन्हा हे प्रकरण कोणी उकरून काढू नये म्हणून जे करारपत्र लिहून घेतले जायचे त्याला खूटपत्र असे म्हणत असत. बळवंत नारायण जोशी यांच्या काळात शुक्रवार पेठेत त्यांनी 2 चौकी भव्य वाडा बांधला. हा वाडा त्यांनी सरकारी कर्ज काढून बांधला व तो वाडा निवृत्तीनंतर सरकारकडे जमा केला. शुक्रवार पेठेत सोमेश्वर गल्लीत हा वाडा आहे. त्यात पूर्वी दिवाणी न्यायालयाचे कामकाज चाले. लोकमान्य टिळकांवरील खटला याच न्यायालयात चालला. शुक्रवार वाडा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या इमारतीत मेन राजाराम हायस्कूल, त्यानंतर काही काळ विद्यानिकेतन होते. आता कुटुंब नियोजन कार्यालय आहे. जगातील सर्वोत्तम संविधान आणि न्यायव्यवस्थेपैकी एक म्हणून भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्थेचे वर्णन केले जाते. परंतु भारताकरिता न्यायव्यवस्था म्हणजे काही आधुनिक इतिहासाची देण नाही, तर न्यायदानाची पाळेमुळे भारतीय पुरातन इतिहासातच रुजविण्यात आली होती. बळवंत नारायण जोशी यांनी बांधलेल्या 2 चौकी वाड्यांपैकी पहिल्या चौकात आपण उभे आहोत. या चौकाचे रूपच इतके भव्य, देखणी आणि चिरेबंदी आहे की त्याच्या बघताक्षणीच आपण प्रेमात पडतो. एखाद्या न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लावायचा म्हणजे त्या प्रकरणाचा फडशा पाडणे हा वाक्यप्रचार त्या काळी
आणि आजही रूढ झालेला दिसून येतो. 1844 पूर्वी कोल्हापूरच्या न्यायदानाची ही पद्धत होती, तत्कालीन परिस्थितीला पूरक अशी. 1843 साली कोल्हापूरचे कारभारी म्हणून दाजी कृष्णा पंडितांची आणि राज्यकारभारावर देखरेख ठेवण्यासाठी मेजर ग्रॅहम यांची नियुक्ती झाली. त्याच काळात कायद्याचे राज्य प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने वाटचालीस सुरुवात झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्रास सगळीकडे कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले, परंतु कोल्हापूरमध्ये त्याआधीच कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले होते. त्याचा पुरावा म्हणजे हा भक्कम दुमजली 2 चौकी असा चिरेबंदी वाडा नव्हे, न्यायालय. सन 1867 साली संपूर्ण अधिकाराचे जिल्हा न्यायालय सुरू झाले आणि कोल्हापूर न्यायालयात महादेव गोविंद रानडे यांची पहिले न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 1931 साली स्वतंत्र हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट स्थापन झाले. हायकोर्टासाठी 3 न्यायाधीशाचे खंडपीठ व सुप्रीम कोर्टासाठी 6 न्यायाधीशांचे खंडपीठ नेमले गेले. गोपाळ गोविंद फाटक, विश्वनाथ गोविंद चाळेकर, मेहरजीभाई कुंवरजी तारापोरवाला, कृष्णाजी नारायण पंडितराव, विश्वनाथ बल्लाळ गोखले, भास्करराव विठोजी जाधव, राव बहादूर एवी चौगुले, विष्णू गणेश जाधव, रघुनाथ पांडुरंग सावंत, शंकरराव आबाजी इंदुलकर, विनायक नारायण देव, हर्षितभाई दिवटिया, नारायणराव लोकूर, ज्ञानदेव माळी, गोविंद माडगावकर यांनी न्यायाधीश म्हणून न्यायदानाची परंपरा जपली.